आणि आता जळगावातून एक बातमी हाती येतेय। व्यापारी आणि केळी उत्पादक यांच्यामध्ये बैठकीत गोंधळ झालेला आहे। केळीच्या दरावरून हा गोंधळ झाला आणि मंत्री गुलाबराव पाटलांसमोर हा सगळा गोंधळ झालेला प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी आता तोडगा देखील निघालेला आहे। चंद्रशेखर नेवे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। चंद्रशेखर, नेमकं गोंधळामागचं कारण काय आणि तोडगा काय निघालाय? रेश्मा, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची अशी तक्रार होती की बाजार समिती जो केळीचा भाव काढते त्यापेक्षा व्यापारी जे आहेत आपल्या शेतावरून माल कापून नेतात शेतकऱ्यांचा, ते त्यापेक्षा 200 ते 300 रुपये क्विंटलने दर कमी देतात आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष तयार झालेला होता। या संदर्भामध्ये किनोद फाट्यावरती 3 दिवसापूर्वी सुद्धा व्यापारी, शेतकरी आणि गुलाबराव पाटील यांच्या समोर देखील त्या ठिकाणी गोंधळ झालेला होता। त्यावेळेला गुलाबराव पाटील जे सहकार राज्यमंत्री आहेत त्यांनी बाजार समितीच्या संचालकांशी चर्चा करून आज बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी, व्यापारी आणि गुलाबराव पाटील हे सगळे एकत्र बसलेले असताना व्यापाऱ्यांनी काही आपल्या म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला संतप्त शेतकऱ्यांनी मात्र व्यापाऱ्यांची बाजू कशा प्रकारे लूट करणारी आहे असा संताप व्यक्त करत त्यांना एक प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा आपली बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि या ठिकाणी बराच 15 ते 20 मिनिटांपर्यंत मोठा गोंधळ या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे। निश्चित चंद्रशेखर, मात्र यामध्ये एक तोडगा देखील निघालेला आहे। केवळ परवानाधारक जे केळी उत्पादक आहेत त्यांनाच यापुढे संधी दिली जाईल असं देखील निश्चित झालेलं आहे। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।